याची रस्त्यात. आता याला पेटवायची, कशी पेटवतात कशी नाहीत मी तुम्हाला नक्कीच दाखवन. तर ही मी थापलेल्या इटा आहे त्या, ही आपला एवढा माल आहे, एवढं खडंग्या, परत ही पण खडंग्या, तिथपर्यंत ती आजची थाप आहे ती थोडी ओली दिसते ती. आणि फळच नाहीत लावायला आम्हाला माल, म्हणजे म्हणून तर बारकं बारकं गार आहेत. आणि आता याला असं उभा करायचं, ही कसं उभा केलंय असं उभं करायचं. आता एकावर एक ऑन फॉर नाव आहे त्याचं. आणि ही ढिगारा दिसतोय का, कुत्र्यांनी तोडवलेल्या आहेत त्या, आणि काही खिडक्या आहेत त्या. असं म्हणजे गारकऱ्यांना, म्हणजे कामदार लोकांना असं करावं लागतं. बघितलं का किती लुस्कानी आहे, म्हणजे मालक लोकांची लुस्कानी नाही, परत इटा तयार होते त्याच्या. कारण ही इटा ह्याच्यात टाकल्या की ती भिजत्यात, पाव पाव कसं आपण भिजाय टाकतो तसं भिजत्यात. मग तुम्ही सांगा, एवढी मेहनत केलेली आमची वाया जाते का नाही, जाती का नाही वाया. मग आता ही कुत्र्यांना तर काय सांगू शकत नाही, मुक्क जनावर आहे ते कधी पण येतं, खेळतात, त्याच्यावरून उड्या मारतात, वल्या आहेत ते, मग ते पाय, मग गिराईक काय करतात ती बघूनच ना करतात, म्हणून ते मालक लोक बाहेर टाकायला लावतात. तर लुस्काने आमच्या लोकांची आहे. कारण एवढी मेहनत एका इटाला थापायचा, गारट्यात थापायचं म्हणलं ना, लय टेन्शन येतं माहिती आहे का. अशी कंबर ना कंबर जाती माती ओढून, लय म्हणजे लय डोक्याला वैताग असतं भावा बहिणींना. तर एवढी लुस्कानी झाली माझी. तर जाऊ द्या, देव आपल्याला कुठं पण बराई देत असतो, म्हणजे देव कुठं पण आपल्या बराबर असतो. म्हणून मला काय वाटत नाही, काम आपण आपल्या हाताचा मळ आहे, आपण कष्ट करायचं, आपणच खायचं. आणि जास्त काय मला नाही बोलायचं, अजून मालक लोकांना राग येईल की तू असं कसं दाखवते. तर माझं तुम्ही म्हणता सुकल्यावनी दिसतंय, तर हा असल्या कामात सुकल्यावनीच वाचतंय, किती काम केलं तरी कमीच. तर मला मारायचं आहे फड, उभा करायचा आहे, बानूबाई आहे घरी. आता पटापटा पटापटा पटा मारून घ्यायचा, जागा नाही हो का, एवढीच जागा आहे. आता याच्यात पण दीड दीड वळ आहे का नाही, अशा म्हणजे एक आणि ही दोन वळी आहेत का नाही, ह्याच्यात दीड एवढी जागा जाते, आटती. मग आता तुम्ही सांगा, एवढी जागा आटल्यावर एवढा गारा ह्याच्यात बसणार आहे का, नाही बसणार. पण तसंच बसवावं लागतं. मग असं पुढं लांबपर्यंत आणलं की असं पाणी असतं, इटा असतात, मग कुत्री ही तुडवते ती. लय डोक्याला वैताग असतंय भावा बहिणींनो, काय सांगायचंय तुम्हाला. आणि मला तर कोणाला म्हणजे फोन पण करायला वेळ नाही, 5 मिनटं बोलल म्हणलं तरी वेळ नाही का, 5 मिनटं वेळ काढायचं म्हणलं तरी अन्वीसाठी वेळ जातोय माझा. आणि ह्याच्यातनं वेळ मी कसं पण कना काम करून अन्वीसाठी पळती मी. का तर आपल्या पोरीला दुखू नको कशाचं, तिला वेळेवर भेटलं पाहिजे. तिला काय कळत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, पाणी पिता येत नाही. मला ताण लागली की तिला पाणी पाजायचं, म्हणजे मी माझ्याहूनच ओळखून घेते आपल्याला कसं घडीला ताण लागते. मग आपण पाणी प्यायला लागलं की तिला बी पाजायचं एकच टाईम. आता आपण पाणी पितो का, एक टाईम नाही पित. मग आता तिला कसं करणार, बरोबर आहे का नाही. आणि जेवण पण तिचं टाईमशीर आहे, व्यवस्थित आहे. बानू माझ्यापाशी खुश आहे. तुम्हा सगळ्यांना वाटत होतं बानू माझ्यापाशी राहावा, आणि मी माझं असं म्हणजे दिवा आहे, म्हणजे काय म्हणते ना, माझं असं कर्तव्य आहे की मी जे काम करते ते मी तुम्हा सगळ्यांना मी दाखवते. आणि हे देव ही बनवून ही सगळं मी असं दाखवते. पण मी 2 वर्षे झालं बनवते, 2 वर्षे, पण मला अजून काहीही याच्यातलं माहीत नाही की काय असतं काय नाही. लोक म्हणतात पैसे भेटतात, दुनिया भेटते, दारी भेटते, पण काही नाही. आणि मदत करतात लोक, मला मदत काही नको. मी अजून पण सांगते, मी त्याच्यात जेवढ्यात आहे तेवढ्यात खुश आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की अन्वीचं जास्तीत जास्त म्हणजे लांबपर्यंत तुम्ही पसरावा का, तर अन्वीला जास्तच असा इलाज चालू व्हावा. मी तिच्यासाठी धडपडा, आत्ता जे मी काम करते फक्त अन्वीसाठी, दीक्षासाठी, आईबापासाठी, तेवढ्यात ते जिरून जातात पैसे. आणि आता तर आईबापाला देणंसुद्धा होईनात पैसे का, तेवढ्यातनं पण मी देतेच, तेवढ्यातनं पण मी देते. पण 500 रुपयात घर चालतं का, आठवडा 8 दिवस चालू शकते का कोण. तर माझी आई पण चालवत्या आणि मी पण चालवते. तर मला काय इकलीला जेवायचं आहे आणि बानू माझ्यापाशी, आणि तिथं काय आई
वडील आणि दीक्षा एवढं 3 जणांचं ना आमच्या दोघींचं. म्हणजे मला 500 रुपये पुरत नाही तर ती 3 जण असून त्यांना कसं पुरणार. आणि आमच्या गावात असं झालं की कामाला इतकी बंदाई आली ना, इतकं डोकं आऊट होतं ना, असं वाटतं ते गाव तरी उठून लांब कुठं तरी नेऊन बसवावं. काही उपयोग नाही त्या गावाचा, काही योजना नाहीत, काय म्हणजे अशा पुरी आहेत त्यांचं काय बघायचं नाही, काय नाही. जाऊ द्या, मी काय टेन्शन जास्त घेत नाही. मला टेन्शन येतं लगेच आणि मला टेन्शन घेऊन मला काही जमणार नाही, कारण माझ्या मागं का नाही कुणाचा हात. मला फक्त इकलीलाच जगायचं आहे आणि इकलीसाठी म्हणजे पुरींसाठी जगायचं आहे. माझं तर काय नाहीच या जगामध्ये काय, फक्त पुरींसाठी मी जगते आहे आणि आईबापासाठी जगते आहे. तर जाऊ द्या, चला हेडव लय मोठं होतं. तर मला आजचं कारण असं होतं की म्हणलं चला आपल्याला वेळ भेटला, वेळ म्हणजे वेळ नाही भेटला, पण मी मोबाईल चार्जिंग नाही म्हणलं चला एक हेडव काढावं म्हणलं आणि भावा बहिणींना म्हणलं दाखवावं म्हणलं. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे आणि मी प्रत्येक गोष्ट सांगते. असं नाही आता तुम्ही तुम्ही म्हणसान की ताई तू पण लागली का असं मागायला. नाही, मला नको आहे. मी अजून पण तुम्हाला सांगते, पण अन्वीचा हेडव तुम्ही जास्तीत जास्त पसरावा, जेणेकरून दवाखाना कोणचा चांगला आहे, कुठं फुकट आहे, हे अन्वीसाठी इलाज चालू होईल. आणि मी आत्ताच नाही करू शकत. जोपर्यंत माझ्याकडं काही पैसे शिल्लक राहत नाहीत तोपर्यंत मी काही हालचाल करू शकत नाही. का माहिती आहे का, कारण मी काम कष्ट करते ना तेवढ्यातच माझं घर चालतं आहे. महागं कसं राहणार, नाही राहू शकत. काटकसर केली तरी ती नंतर उपयोगीला येतातच, काढावंच लागतं. या लय डोक्याला व्हायचं काय असं बोलायला लागलं ना तर डोक्यात माझ्या ना असं उभा राहतंय. म्हणून त्यामुळं ना मी जास्त असं बोलायचं सोडूनच दिले. पण जे पण आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बाय.